ए बबुडी, तू अजून झोपली का नाहीयेस? वेदा, काय झालं? वेदा, तुला कोणी काही बोललं का? मला सांग, मी बघते त्याच्याकडे. काय झालं वेदा? मीरा बाळावरून वेदावर रागवली वाटतं. सांग ना, काय झालंय? वेदा, काय झालं राजा? का रडतीयस? वेदा, तू हे स्केच काढलं म्हणून तुला कोणी काही बोललंय का? हे बबुडी, सांग ना. मला सांगणार नाहीस? मी आईला स्केच दाखवलं हां. आणि विचारलं की माझा लहान भाऊ कधी येईल. तर मग ती माझ्यावरती रागवली. ती चिडली माझ्यावरती. मीरा ना वेड्यासारखं वागायला लागलीये. लहान मुलांशी कसं वागावं हेही कळत नाहीये तिला. मलाच बोलायला लागेल तिच्याशी. वेदा, हे बघ, आईची ना थोडीशी तब्येत बरी नाहीये म्हणून तिने चिडचिड केली असेल. पण माझं काय चुकलं? मी फक्त स्केच काढलं. हे, तुला कोणी सांगितलं तुझं चुकलंय? हा, उलट तू इतकं सुंदर स्केच काढलंयस. तुझं काहीच चुकलं नाही असं अजिबात विचार करायचा नाही. हा, म्हणजे आईला बाळ होणार, माझा भाऊ येणार. हो, हो, आईला बाळ नक्की होणार. फक्त थोडासा वेळ लागेल. चालेल? चालेल मला. बरं ऐक, आपण ना हे स्केच आहे ना ते कुठेतरी नीट ठेवून देऊया. चालेल? दे बाबा. चल चल. कुठे ठेवायचं? मंजिरी, मीराचं बाळ म्हणजे या घराचा वारस ना. रामपुऱ्यांचा वारस कसा जन्माला येतो ना ते बघतेच आता मी. मीरा, आमच्याशी तर नीट वागत नाहीसच तू. पण वेदाची काय चूक आहे ग? लहान आहे ती. तिला का रडवलंस तू? मी का रडवेन तिला? माझ्याही आधी मी तिचा विचार करते. आणि बाळाबद्दल तिला कोणी सांगितलं? अगं, कळलं म्हणून काय झालं? घरात सगळ्यात लहान आहे ती. तिलाही वाटलं असेल आपलं भावंड असावं, आपणही त्याच्यासोबत खेळावं. मी तुला सांगितलंय, मी बाळाचा विचार करणार नाहीये. तुझं मन कडूजार झालंय मीरा. आईंबद्दल गैरसमज करून त्यांचा राग तर करतेच आहेस. आता तोच राग वेदावर सुद्धा निघतोय. बात नाही. आई साहेबांशिवाय तुलाही काहीच दिसत नाहीये आणि मी त्यांचा राग तिच्यावर काढत नाहीये. मी बोलेन वेदाशी. कुठे जात होतीस? ते वेदा, नको जाऊस. आई आहे तिच्यासोबत. मीरा, वेदा रडत होती.
मीरा, तुला काय पटत नाही ना ते एकदाच घरच्यांना स्पष्टपणे सांगून टाक आणि हा विषय थांबव इथेच. तुझे घरच्यांशी मतभेद होत आहेत, पण ते वेदासोबत होऊ देऊ नकोस. तो या घरात आल्यापासून तुझ्यामुळे वेदाच्या डोळ्यात कधी पाणी आलं नव्हतं मीरा. आज ते झालं. काय करायचं याचा शांतपणे विचार कर. वेदाला खरंच भाऊ हवाय. ती निरागस आहे. तिच्या मनात हा विचार आला म्हणजे तिला मनापासून वाटलं असणार. वेदाचा विचार करतेस? वेदाला खरंच वाटते की तिला भाऊ असावा. मी तिच्या मनाचा विचारच केला नाही. मी तिला ओरडले. मी समजून घेतलं नाही तिला. लहानांचा विचार आपण लहान होऊनच केला पाहिजे ना. इट्स ओके मीरा, इट्स ओके. तू बाळाचा विचार करू शकत नाहीयेस. तू तुझ्या जागी बरोबर आहे. समाऊ वेदाला वाटलं की तिला भाऊ असावा. ती तिच्या जागी बरोबर आहे. लहान आहे ती. असल्या गोष्टी ऐकून ती पटकन एक्साइट होते, मनात एक चित्र तयार करते. तिच्या वयासाठी ते खूप नॅचरल आहे. वेदाचे बाबा, मी खरं सांगू का तुम्हाला, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं लग्नानंतर आई होण्याचं स्वप्न. पण माझ्या बाबांनी मला सांगितलेलं की तू आधी आई होशील मग पत्नी. मुळात वेदाचा जीव वाचवण्यासाठीच मी तुमच्याशी लग्न केलं. मी आधी आई झाले, वेदाची आई, मग या घराची सून, आणि मग तुमची बायको. मला आई व्हायचं नाही असं माझं म्हणणं कधीच नव्हतं. मला फक्त वेदाची काळजी होती. पण आता जर वेदालाच हे सगळं वाटत असेल तर मग म्हणजे मला ना याची कल्पनाच नव्हती. आणि म्हणून कदाचित मी